Brought to you by V-Guard. कल्याणीनगर अपघातानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि भेटीनंतर त्यांनी पुणे पोलिसांची आढावा बैठक सुद्धा घेतलेली आहे। काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत ते जाणून घेऊयात। माझ्या सोबत आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आहेत। सर, काय देवेंद्र फडणवीस अचानक पोलीस आयुक्त कार्यालयात आलेत आणि तुमची आढावा बैठक घेतली, काय नेमके आदेश काय देण्यात आले? हो, बरोबर आहे। हे जे गांभीर्य या प्रकरणाची जे होती आणि जे पब्लिक आउटरीच या प्रकरणाची होती, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी CP ऑफिसला आज भेट दिली। जे या तपासाचे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी विस्तृत आढावा बैठक त्यांनी घेतली। जे घटनाक्रम या प्रकरणात झाली आणि जे कारवाई पोलिसांनी केली त्याच्याबद्दल विस्तृतरित्याने त्यांना ब्रीफिंग करण्यात आली आणि त्याबद्दल त्यांनी आदेश दिलेली आहे। त्यांची धारणा हेच आहे की यामध्ये आरोपींना गंभीर ते गंभीर शिक्षा व्हायला पाहिजे, वॉटरटाईट केस व्हायला पाहिजे। यामध्ये जे जुवेनाइल जस्टिस बोर्डनी जे फर्स्ट डे जे ऑर्डर दिले त्याचे विरुद्ध आपल्याला ठामपणे भूमिका न्यायालयात मांडावा लागेल आणि गरज पडल्यास तर जे कोर्टात अपील करण्याची गरज असतील ती करू आणि त्याप्रमाणे आरोपी विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे। डिफरंट इश्यूजवर जे पब कल्चरचे विषय जे लोकांमध्ये रोष आहे किंवा अंडर एज लिकर जे सर्व होतात त्या विषयावर त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे की ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि नाकाबंदी अशा प्रकारचे भागात मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे। अंडर एज कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट्सला नाही जातील यासाठी एक काहीतरी पॉलिसी तयार करून पब्सला CCTV कॅमेराज कंपल्सरी करून आयडेंटिटी चेक करून हे अशा प्रकारचे इलिगॅलिटीला प्रिव्हेंट करायला पाहिजे। अशा प्रकारचे विस्तृत सूचना त्यांनी दिलेली आहे जेणेकरून अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही आणि जे एक सांस्कृतिक शहरात अशा प्रकारचे जे पब कल्चरला कशा प्रकारे आला घालता येईल आणि नियमानुसार काय पॉलिसी चेंजेस करता येईल, काय डिफरंट डिपार्टमेंट जे आहे एक्साइज आणि कलेक्टर ऑफिस आणि महानगरपालिका त्यांच्यासोबत संयुक्त कोऑर्डिनेटेड अप्रोचमध्ये ही प्रकरण हाताळायला पाहिजे असे विस्तृत सूचना त्यांनी दिलेली आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। सर, आजच्या या भेटीनंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या सूचनेनंतर तपासाची दिशा काही बदलणार आहे किंवा काय आता नेमकी ॲक्शन काय असणार आहे पुढचे? ॲक्च्युली तपासची दिशा सुरुवातीपासूनच बरोबर होती। जे काही मोस्ट स्ट्रिंजंट पॉसिबल पाथ जे त्यामध्ये शक्य होता ती पोलिसांनी घेतली होती। ते माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना विस्तृत त्याबद्दल ब्रीफिंग पण करण्यात आलेली आहे। हे नक्की आहे की आता ते जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे जे आम्ही परत रिव्ह्यूला गेलेली आहे त्याचे आदेशानंतर एक पुढची दिशा या तपासला ठरवण्यात येतील, त्याबद्दल पत्रकार माध्यमाला नक्की कळवण्यात येतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे अर्थातच तो त्यांनी नशा केली होती किंवा नाही या संदर्भातला जो काही रिपोर्ट आहे, ब्लड रिपोर्ट आहे, तो अजूनपर्यंत आपल्याकडे आलेला नाहीये। तो नेमका कधीपर्यंत येईल? कारण त्याच्यावर सुद्धा या संपूर्ण कारवाईची तपास वारंवार हीच सांगू इच्छितो की नंबर 1 ब्लड रिपोर्ट आलेली नाही, ते लवकरात लवकर येतील याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत। परंतु मी वारंवार हीच सांगतो की डिस्पाइट और इन्स्पाइट द ब्लड रिपोर्ट या केसची दिशा बदलत नाही। हे केस एक फक्त सिंपल ड्रंक अँड ड्राईव्ह आणि फेटल ॲक्सिडेंट 304 ची नाही आहे। ही केस 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे। यामध्ये पोलिसांची केसच हीच आहे की या जुवेनाइलनी मद्यप्राशन केले, जे CCTV फुटेजेसमध्ये आणि ऑनलाईन बिल जे पेमेंट केले त्यावरून स्पष्ट आहे आणि हीच आमची केस आहे की त्यांना नॉलेज होता की अशा प्रकारचे मद्यसेवन केल्यानंतर एक नॅरो स्ट्रीटवर
एक मोठा कारमध्ये रॅशरित्याने ड्राईव्ह केला तर जीवितहानी होणे लाईकली आहे, ही जानकारी त्यांना होती. हीच आमची केस आहे. ही केस 304 कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे. सर, शेवटचा प्रश्न, नागरी वस्तीमध्ये जे पब्स बार आहे त्या संदर्भात सुद्धा गृहमंत्र्यांनी काही आदेश आपल्याला दिलेला आहे. त्या संदर्भात आता नेमकी काय ॲक्शन घेतली जाणार आहे? या सगळ्या भागातले जे काही पब्स बार आहेत त्यांच्या वेळेसंदर्भात असू दे किंवा नागरी वस्तीत असणाऱ्यामुळे अशा घटना या सातत्याने वाढताना दिसत आहेत. बरोबर आहे. अशा प्रकारचे रहिवासी एरियाला याचे पुढे लायसन्स मिळू नये यासाठी काय भूमिका घेता येईल, पोलिसांना त्यांचे NOC अहवाल पाठवताना काय भूमिका घ्यायला पाहिजे याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेली आहे. त्या अनुषंगाने रूपरेखा तयार करून पुढच्या काळात अंमलबजावणी करण्यात येईल. धन्यवाद सर. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.